बरेच दिवस झाले, दिवस म्हणजे काय महिने झाले, श्रावणापासून म्हणजे आमच्या घरामध्ये ना चिकन मटन फिश यातलं काहीच बनलं नव्हतं. इवन दसरा झाल्यानंतर सुद्धा बनलं नव्हतं. आता म्हटलं चला इथून पुढे तर ह्या भाज्या बनत राहणार. तसं मुलांना आणि मला एवढं चिकन मटन आवडत नाही. फिश मी खाते, मुलं तर माझी काहीच नॉनव्हेज खात नाही, पण मिस्टरांना आवडतं, मग त्यांच्यासाठी आम्ही बनवतो. मग त्याचीच तयारी करायची होती. म्हटलं थोडंसं बऱ्यापैकी लसूण सोलून घेऊया, त्याच्यानंतर ना वाटण करून घेऊया. वाटण म्हणजे फोडणी करायची होती मला, कारण चिकन मटनची भाजी जेव्हा करतो ना त्यावेळेस ना ती शिजवून घेण्यासाठी ना आधी फोडणी लागते, तर तीच फोडणी मी इथे बनवत होते. त्याच्यासाठी लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर असं एकत्र मी मिक्सरमध्ये वाटून घेणार होते. आणि ही फोडणी एका वेळेसची करणार नव्हते, असं 4-5 वेळेस तरी यूज होईल ना अशी ही फोडणी करणार होते. आणि मी तुम्हाला सांगू का, तुम्ही जर चिकन मटन बनवत असाल ना, नॉनव्हेज खाणारे असाल ना, तर मसाल्याऐवजी ना म्हणजे आपण जो वाटण करतो ना कांदा खोबऱ्याचा, त्याच्याऐवजी ह्या फोडणीचा वापर जर जास्त केला तर भाजीला खूप छान टेस्ट येते. संध्याकाळच्या वेळेस हर्षसाठी शूज घ्यायचे होते, तेच घ्यायला आम्ही आलो होतो. आणि असंच होता माझा आजचा दिवस. होपचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब. स्टे ट्यून. बाय.